जैवविविधता संवर्धन हे शब्द ऐकायला खूप मोठे वाटतात नाही का? पण याचा सरळ सोपा अर्थ आहे आपल्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला वाचवणं. पण हे काम नेमकं केलं कसं जातं? चला तर मग आज या महत्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया. एक साधा प्रश्न विचारतो. समजा एका वाघाला वाचवायचंय तर काय कराल? हा प्रश्न दिसायला सोपा असला तरी याचं उत्तर आपल्याला संवर्धनाच्या एका खूप मोठ्या रहस्यापर्यंत घेऊन जातं. आणि उत्तर आहे त्याचं अख्खं जग वाचवून. हो, हेच आहे संवर्धनाचं मूळ तत्व. वाघाला वाचवायचं असेल तर फक्त वाघावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. त्याचं घर म्हणजे जंगल, त्याचं जेवण म्हणजे इतर प्राणी आणि तिथलं संपूर्ण पर्यावरण हे सगळं वाचवावं लागतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे सगळं काही वाचवणं गरजेचं काय आहे? मग संरक्षणाचे दोन मुख्य मार्ग कोणते आहेत? जागेवर संवर्धन म्हणजे काय असतं? संरक्षणाची एक शिडी असते, ती कशी काम करते? आणि कधीकधी संवर्धनासाठी लाईफ बोटची गरज का पडते? आणि शेवटी या सगळ्या गोष्टी एकत्र कशा येतात तेही पाहू. चला मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळं काही वाचवण्याची, संरक्षित करण्याची गरजच काय आहे? संवर्धनाचा पाया नक्की कशावर उभा आहे? तर आपण जैवविविधतेचं संवर्धन का करतो? कारण गोष्ट फक्त काही प्राणी आणि वनस्पतींची नाहीये. आपलं स्वतःचं अस्तित्व यावर अवलंबून आहे. परिसंस्थेमधली आणि अनुवंशिक विविधता टिकून राहते, अन्नसाखळी मजबूत राहते, नैसर्गिक संसाधनांचा वापर योग्य प्रकारे होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाकडून आपल्याला मिळणाऱ्या सेवा, जसं की शुद्ध हवा, पाणी, या सगळ्याचा प्रवाह अव्याहतपणे सुरू राहतो. बरं, मग हे संरक्षण करायचं तरी कसं? यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. एक आहे इन सितू, म्हणजे जिथे जे आहे तिथेच त्याचं संरक्षण करणं, आणि दुसरं आहे एक्स सितू, म्हणजे मूळ जागेवरून बाहेर काढून संरक्षण करणं. या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं समजा. इन सितू म्हणजे निसर्गाला त्याच्या स्वतःच्या घरात, म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासातच सुरक्षा देणं. हा एक दूरगामी आणि संपूर्ण परिसंस्थेचा विचार करणारा मार्ग आहे. या उलट एक्स सितू म्हणजे जणू काही आपत्कालीन मदत, एक प्रकारचा ICU आहे. जेव्हा एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या अगदीच जवळ पोहोचलेली असते तेव्हा तिला विशेष काळजीसाठी बाहेर काढावं लागतं. चला तर मग आधी बघूया पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मार्ग, इन सितू संवर्धन, म्हणजेच निसर्गाचं संवर्धन तिथेच करणं जिथे तो आहे. इन सितू संवर्धन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जंगलाला जंगलातच वाचवणं. म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक घरात, त्यांच्या परिसंस्थेमध्येच पूर्णपणे सुरक्षित ठेवणं. आपल्या भारतात इन सितू संवर्धनासाठी अनेक साधनं किंवा टूल्स वापरली जातात. यात राष्ट्रीय उद्यानं आहेत, वन्यजीव अभयारण्य आहेत, जीवावरण राखीव क्षेत्र, राखीव आणि संरक्षित वनं, एवढंच नाही तर देवरायांसारख्या गोष्टींचाही समावेश होतो. पण एक मिनिट, ही जी सगळी संरक्षित क्षेत्रं आहेत ती सगळी सारखीच असतात का? तर नाही. इथे संरक्षणाची एक शिडी आहे असं समजा. प्रत्येक पायरीवर संरक्षणाची पातळी वेगळी आणि अधिक कडक होत जाते. या शिडीची पहिली पायरी म्हणजे राखीव आणि संरक्षित वनं. आता यातला फरक खूप इंटरेस्टिंग आहे, तो कायद्याचा आहे. राखीव वनांचा नियम सोपा आहे. इथे परवानगीशिवाय काहीही करता येणार नाही, त्यामुळे इथलं संरक्षण जास्त कडक असतं. या उलट संरक्षित वनांचा नियम आहे, ज्या गोष्टीला बंदी नाही ती गोष्ट करता येते, त्यामुळे इथलं संरक्षण थोडं कमी कडक असतं. आणि गंमत म्हणजे ह्या जागांना प्रमोशन पण मिळू शकतं. म्हणजे एखाद्या राखीव वनाला पुढे जाऊन वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळू शकतो आणि अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा. आणि जसजसं हे प्रमोशन मिळत जातं तसतसं कायदेशीर संरक्षण आणि मिळणारा निधी दोन्ही वाढत जातं. पण मग अभयारण्य आणि नॅशनल पार्कमध्ये नक्की काय फरक आहे, हा प्रश्न खूप जणांना पडतो. तर बघा, राष्ट्रीय उद्यानामध्ये माणसांचा हस्तक्षेप जवळजवळ शून्य असतो. तिथे कोणत्याही मानवी हक्कांना परवानगी नसते, चराई पूर्णपणे बंद असते आणि सीमा अगदी पक्क्या असतात. या उलट अभयारण्यामध्ये काही प्रमाणात माणसांना त्यांचे अधिकार मिळतात आणि नियंत्रित चराईलाही परवानगी असू शकते. म्हणूनच संरक्षणाच्या या शिडीवर राष्ट्रीय उद्यान सर्वात वरच्या पायरीवर. आता आपण शिडीच्याही वर जाऊन एका मोठ्या संकल्पनेकडे वळूया. ती म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र किंवा बायोस्फिअर रिझर्व्ह. ही प्रचंड मोठी क्षेत्र असतात, जी फक्त काही प्रजाती नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी बनवलेली असतात.
आणि यांची खासियत म्हणजे इथे निसर्ग संवर्धनाला माणसांच्या शाश्वत विकासाशी जोडलं जातं. पण हे सगळं एकच ठिकाणी कसं शक्य आहे? तर यासाठी या क्षेत्राची विभागणी केली जाते, अगदी कांद्याच्या पापुद्र्यांसारखी. सर्वात आत असतो कोर एरिया, जिथे निसर्गाला कोणीही हात लावू शकत नाही. त्याच्या बाहेर असतो बफर झोन, जो संशोधन आणि शिक्षणासाठी असतो. आणि सगळ्यात बाहेर असतो ट्रान्झिशन झोन, जिथे स्थानिक लोक निसर्गासोबत मिळून मिसळून शाश्वत जीवन जगतात. आतापर्यंत आपण निसर्गाला त्याच्या घरात जाऊन वाचवण्याबद्दल बोललो. पण काय होतं जेव्हा एखादी प्रजाती अगदी मृत्यूच्या दारात उभी असते? तिला तातडीच्या मदतीची गरज असते. अशावेळी आपल्याला संवर्धनाच्या लाईफ बोटची गरज लागते. इथेच एक्स सितू संवर्धन कामाला येतं. म्हणजे काय? तर धोक्यात असलेल्या प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक घरातून बाहेर काढून एका खास, सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात जपून ठेवणं. इथे आपलं लक्ष संपूर्ण जंगलावर नाही, तर त्या एका विशिष्ट प्रजातीवर असतं. याची काही उदाहरणं तर आपल्याला चांगलीच माहीत आहेत. जसं की प्राणी संग्रहालय, जिथे प्राण्यांचं संवर्धन आणि प्रजनन केलं जातं. किंवा वनस्पती उद्यान, जिथे वेगवेगळ्या वनस्पती प्रजाती जपल्या जातात. आणि हो, बीज बँका, जिथे वनस्पतींच्या बिया भविष्यासाठी साठवून ठेवल्या जातात. पण आता एक्स सितू संवर्धन म्हणजे फक्त प्राणी संग्रहालय राहिलेलं नाही. हे आता थेट सायन्स फिक्शन सिनेमासारखं झालंय. विचार करा, क्रायोप्रिझर्वेशन नावाच्या तंत्रज्ञानाने आपण अनुवांशिक सामग्री म्हणजे गॅमीट्स आणि टिश्यूज अक्षरशः गोठवून भविष्यासाठी जतन करू शकतो. IVF वापरून प्रयोगशाळेत नवीन जीव जन्माला घालू शकतो. आणि टिश्यू कल्चरमुळे तर वनस्पतीच्या एका लहानशा तुकड्यापासून अख्खं झाड उगवू शकतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. तर आपण 2 वेगवेगळे मार्ग बघितले, एक निसर्गाच्या घरातला आणि दुसरा प्रयोगशाळेतला. आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया की एक सर्वसमावेशक धोरण कसं तयार होतं. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तो हा आहे की खरं संवर्धन हे कोणत्या एका मार्गाने होत नाही. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या साधनांची गरज आहे. एकीकडे संपूर्ण जंगल वाचवण्यासाठी इन सितू पद्धत हवी, तर दुसरीकडे अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीला वाचवण्यासाठी प्रयोगशाळेत एका पेशीचं जतन करणारी एक्स सितू पद्धतही तितकीच महत्वाची आहे. आज आपल्याकडे जंगलांपासून ते गोठवलेल्या पेशींपर्यंत संवर्धनाची अनेक साधनं आहेत. पण एक विचार करा, हवामान बदलासारखी जी नवीन आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत, त्यांच्यासाठी ही साधनं पुरेशी आहेत का? की भविष्यात निसर्गाला वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी पूर्णपणे नवीन, आज कल्पनाही करता येणार नाही, अशा साधनांचा शोध